ultimately your vastu is the subconscious extension of your own likes and dislike and mental state that you are in at the moment. So महाभारत में कृष्ण थे अर्जुन के साथ, पांडवों के साथ कृष्ण थे, बट उनको हर सफरिंग हर स्ट्रगल के साथ जाना पड़ा. वो उनके साथ थे, उनको गाइड कर रहे थे, बट कर्म और काम तो उनको ही करना पड़ा, युद्ध उनको ही जीतना पड़ा. सासूबाईच्या सासूबाईंनी ते दिलेलं आहे म्हणून आम्हाला काही सणवारी असतात, खूप अशा गोष्टी असतात, कपडे असतात, चादरी असतात, तो मोह सुटत नाही. वास्तू तुम्हाला रिझल्ट द्यायला सुरू करते द मोमेंट यू स्टार्ट लिव्हिंग देअर. 3 monthsमध्ये तुम्हाला जाणवतं की आम्हाला इकडे कसं वाटतंय. 21 monthsमध्ये तुम्हाला एक टाइम पिरियड येतो जिकडे तुम्हाला ती वास्तू पुन्हा सांगते की दीज आर गुड थिंग, दीज आर बॅड. नमस्कार, मी प्रदीप देशपांडे स्वागत करतो तुमचं मारगप्पाच्या आपल्या या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या मारगप्पामध्ये आपले पाहुणे आहेत एक अशी व्यक्ती ज्या ऊर्जेचं विज्ञान, वास्तूचं तत्त्वज्ञान आणि आत्मजागृतीचं सामर्थ्य या तिन्ही गोष्टींना एकत्र आणणाऱ्या सौ कृतिका हिंगे. त्या इंटेरियर डिझायनर, वास्तुशास्त्रज्ञ आणि MD इन अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत. तसंच त्या एक ॲडव्हान्स्ड LLP मास्टर प्रॅक्टिशनर आणि ॲस्ट्रॉलॉजी व टॅरेट तज्ज्ञ आहेत. कृतिका या ऊर्जा, जागा आणि मनाच्या संतुलनाचा सेतू आहेत, ज्या सांगतात आपली जागा म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब. आज जाणून घेऊया ऊर्जेचं आणि जागेचं खरं विज्ञान कृतिका हिंगे यांच्या अनुभवातून. कृतिका मॅडम, वास्तुशास्त्र आणि ज्योतिष या दोन्ही क्षेत्रांकडे आपला प्रवास कसा सुरू झाला? प्रवास खरं तर खूप आधीचा आहे. सो मला ज्योतिषबद्दल खूप आवड होती शिकायची, आणि तेही वेन आय वॉज इन 6th standard. ओके. सो मी स्कूलच्या लायब्ररीमध्ये जायचे आणि मला पुस्तकं वाचायला खूप आवडायचं की राशीमध्ये सूर्य तुमचा हा म्हणतोय, आत्ता गोचर हा चाललाय तर तुमची राशी ही म्हणते. म्हणजे पहिले बऱ्याचपैकी मॅगझिन्स येत होते ज्याच्यामध्ये तुमच्या राशीमध्ये काय होणार आहे या महिन्यात किंवा पुढल्या महिन्यात. सो मला ते वाचायला आवडायचं आणि आय हॅड दिस क्वेश्चन की असं कसं कोणी सांगू शकतं, आणि खरोखर ते होतं पण बऱ्याचशा लोकांच्या हिशोबाने. सो बिकॉज ऑफ द क्युरिओसिटी मला एक हौस होती शिकायची की हे काय आहे. सो तो प्रवास सुरू झाला तेव्हापासनं. आणि वेन आय वॉज इन 9th standard माझे गुरु होते लक्ष्मण हिंगे म्हणून. सो मी त्यांच्याकडे ज्योतिष शिकायला जायचे. आणि तिकडे मी ज्योतिष आणि भिक्षुकी, सो मी अथर्व शीर्ष कसं म्हणतात, गणपतीची आराधना करायची तर ती कशी करायची आहे, सप्तशतीचा पाठ मी तिकडे शिकले. त्याच्यानंतर मी वास्तुशांती कशी करायची ते तिकडे शिकले. सो 9th standardच्या नंतर मी भिक्षुकीचं पाठ म्हणून पूजा कशी करायची, श्रीसूक्त कसं म्हणायचं, श्रीसूक्त. सो मी हे सगळं शिकत वाढत गेले. आणि ग्रॅज्युएशन माझं खरं तर इंटिरियर डिझाईन मध्ये आहे. सो राईट. सो माझे बाबांचं मत असं होतं की कर्म करा तुम्ही. सो त्यांचा ज्योतिष आणि वास्तूबद्दल असं काही फारसं बिलीफ सिस्टम नव्हता. ते ही वॉज अ व्हेरी फिक्स्ड बिलीव्हर. माझी आई आणि बाबा हे ते दोघेच त्यांचा खूप बिलीव्ह होता देवाच्या आराधनामध्ये, कर्म करा तुम्ही. सो ही वॉज व्हेरी मच फोकस्ड ऑन की यू डू युअर कर्म. आणि रिझल्टची तुम्ही काळजी करू नका, एथिकली यू कम्प्लीट युअर वर्क. सो एक कॉन्टेक्स्ट तो होता. आणि त्याच्यामुळे आय हॅव द दिस अंडरस्टँडिंग ऑफ टू फाइंड लॉजिक बिहाइंड एव्हरीथिंग. की कर्म करायचं आहे, व्हॉट आर द एथिक्स, व्हॉट आर द प्रिन्सिपल्स, का करायचं आहे हेच कुणीतरी सांगितलंय तर ह्याच्या मागचं कारण काय आहे. in the process I end up doing my graduation in interior design. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी इंटिरियर डिझाईन मध्येच केलंय. आणि इंटिरियर मध्ये आमच्या कोर्समध्येच एक छोटा इलेक्टिव्ह सब्जेक्ट होता वास्तुशास्त्र. सो मी ज्योतिष शिकतच होते आणि जेव्हा वास्तू आलं सो इट वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ की अरे वा आता तर आपला आवडता विषय आलाय. सो तेव्हापासून मी हे करत आली आहे, शिकत आली आहे. प्रोफेशनली आय स्टार्टेड इन 2010.
सो Okay. कन्सल्टेशन मी तेव्हापासून सुरू केली. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण या क्षेत्रात येण्यामागे कोणती वैयक्तिक घटना किंवा अनुभव कारणीभूत आहे का? सो ग्रॅज्युएशन नंतर मी दिल्लीला शिफ्ट झाले. आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन ग्वालियर. ओके. आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिफ्ट झाले. मला वास्तूमध्येच ॲडव्हान्स कोर्स करायचा होता आणि इंटिरियरमध्ये मला जॉब करायची होती, आर्किटेक्ट किंवा डिझाईन इंडस्ट्रीमध्ये. सो वेन आय शिफ्ट टू दिल्ली, तिकडे खूप बूम होतं टॅरो रिडिंगचा. सो मी एक शॉर्ट टर्म कोर्स म्हणून टॅरो रिडिंगचा कोर्स केला. आणि मी माझ्या मी हॉस्टेलमध्ये राहायचे आणि हॉस्टेलमध्ये आफ्टर कम्प्लिटिंग आवर डे बऱ्याचशा मुली आम्ही सगळे बसायचो कॅन्टीनमध्ये, डिस्कशन करायचो. सो आय स्टार्टेड डुईंग टॅरो रिडिंग फॉर देम. ओके. आणि ड्युरिंग द रिडिंग म्हणजे मी प्रॅक्टिस करायचे की कसं, बिकॉज मला ज्योतिष पण यायचं त्यावेळेस. सो मी ज्योतिषाच्या बेसिसमुळे आणि त्यांची पत्रिका बघून मग टॅरो रिडिंग करून त्यांना काही काही उपाय देत गेले की हे करा, असं करा, हे चेंज करा. आणि आफ्टर अ सर्टन टाइम त्या परत यायचं की अरे तू सांगितलं होतं ते असं झालं आणि आय गॉट द रिझल्ट्स. सो वेन आय स्टार्टेड सीइंग ट्रान्सफॉर्मेशन इन देअर करंट स्टेट, मला हे जाणवलं की दिस इज इट इज ब्रिंगिंग ट्रान्सफॉर्मेशन इन पीपल्स लाईफ. छोटे छोटे गोष्टी असतात, लाईफस्टाईल चेंजेस आणि अवेअरनेस घेऊन तुम्ही ते केल्या, सो इट डेफिनेटली गॅन गिव्ह यू रिझल्ट्स. राईट. सो त्याच्यामुळे आय डिसाइडेड की ओके लेट्स टेक इट. मला आवड पण आहे अँड इफ आय हॅव दॅट स्किल टू ब्रिंग चेंज इन पीपल्स लाईफ, आय एम जस्ट अ निमित्त, बट इफ आय एम दॅट चॅनल का नाही करायचं मग. सो मी म्हणून मग तुम्ही सुरुवात केली. तुम्ही आत्ता काय आणले, टेरो कार्ड वगैरे? माझं असं काय करू शकतो आपण? बिलकुल आपण करू शकतो. आय हॅव टॅरो कार्ड्स. ओके. आजच्या आधुनिक जीवनात लोक पुन्हा या प्राचीन शास्त्रांकडे का वळत आहेत असं आपल्याला वाटतं? सो ज्योतिषमध्ये एक गोष्ट असते, देश काल पात्र. सो कोणताही देश असो, त्या देशाची पण परिस्थिती आहे, इकॉनॉमिक कॉन्स्ट्रेंट्स आहे, पॉलिटिकल कॉन्स्ट्रेंट्स आहे आणि त्याच्या अनुरूप त्या कोणता काळ चाललाय आणि जो पात्र आहे, पात्र म्हणजे आपण. सो तुमचे गव्हर्नमेंट रेग्युलेशन चेंज झाले, तुमच्या व्यवसायावर पण तो इम्पॅक्ट होणार आहे आणि तुमच्या जॉबवर पण तो इम्पॅक्ट होणार आहे. सो देशकाल पात्र, आता फॉर एक्झाम्पल 2025 इज द इयर ऑफ मार्स, मंगळचा वर्ष आहे. अँड सिन्स दी बिगिनिंग जानेवारीपासनं, सो जानेवारीमध्ये फॉरेस्ट फायर खूप झाला होता. सो सिन्स जानेवारी प्रत्येक महिने तुम्ही बघतच असाल की देर आर सो मेनी फायर ॲक्सिडेंट्स अँड इन्सिडेंट्स दॅट आर हॅपनिंग, बिकॉज मंगळ आहे ना, ज्वलन पदार्थ आहे, इट्स फायरी एलिमेंट. सो इट विल गिव्ह यू दॅट सॉर्ट ऑफ इन्सिडेंट्स ऑर थिंग्स. सो इट इज हॅपनिंग ऑन ग्लोबल स्केल. सो एका देशाची परिस्थिती काय आहे आणि त्या अनुरूप कोणकोणते चेंजेस घडतात ते. सो तो देशकाल पात्र जो कॉन्टेक्स्ट आहे हा बिगर लेवल, इंडिव्हिज्युअल लेवल आणि स्मॉलर लेवल ह्याच्यावर इम्पॅक्ट तो होत जातो. नाव ॲज यू हॅव आस्क्ड की मंगळाचा टाइम फ्रेम आहे. सो मंगळ इज व्हेरी प्रॅक्टिकल ऑल्सो आणि मंगळची जे देवता आहे ते आहे देवी दुर्गा आणि हनुमानजी. बिलीफ सिस्टम पण लोकांचा खूप वाढत चाललाय या गोष्टींमध्ये, बिकॉज दे आर सीइंग अ ट्रान्सफॉर्मेशन अँड बिकॉज ऑफ दी प्रिव्हियस जे मागचे 5-6 वर्ष आपले गेले, ट्रान्सफॉर्मेशन जो इतका मोठा नोबडी हॅज एक्सपेक्टेड की असा काही आपल्या जीवनात होईल. आणि सो त्याच्यामुळे एव्हरीबडी नीड्स फेथ अँड एव्हरीबडी. सो दवा और दुआ होती है ना. सो दवा इज वॉट दॅट यू डू युअर डे टू डे ॲक्टिव्हिटी, यू डू युअर वर्क जे तुम्हाला गरजेचं आहे. बट दुआ इज मोर लाईक यू हॅव फेथ ऑन समथिंग विच इज बिगर अँड बियॉन्ड युअर कॅपेबिलिटीज. सो एक तो इट्स नॉट जस्ट गरज, इट वॉज अर्लियर ऑल्सो, बट काही कारणांमुळे थोडं ब्रेन वॉशिंग पण असतं, कल्चर पण असतं. अँड दिस कल्चर वी नीड टू गिव्ह इट टू आवर न्यूअर जनरेशन. पहिलेच्या काळामध्ये वाय दिस गॅप हॅपन, फर्स्ट ऑफ ऑल दिस गॅप हॅपन बिकॉज पहिलेचे जे लोक होते ते त्यांच्या आईवडिलांनी काही त्यांना सांगितलं, दे नेव्हर क्वेश्चन्ड की का करायचं. दे वर लाईक की ओके आईबाबांनी सांगितलं म्हणून करायचं तर आम्ही केलं. बट आजची जी जनरेशन आहे इट इज आस्किंग यू क्वेश्चन
की का करायचं, व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट. मोस्ट ऑफ द टाइम पीपल डोंट हॅव आन्सर्स टू दॅट, बी इट रिलिजियस ॲक्टिव्हिटीज, ट्रेडिशनल ॲक्टिव्हिटीज आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज जे सणवार असतात, त्याच्या मागचं सायंटिफिक रिझनच नाही आहे. आणि वी यूज टू गेट दिस की आमच्या आईवडिला, आम्ही त्यांना नाही विचारलं की का, त्यांनी म्हटलं करायचं मग करायचं. सो now people are asking questions. So if you give them, they are not against all this. They just want to understand the logical reasoning की का करायचं, का होईल, काय होईल ह्याच्यामुळे. So if you give them that answer, they'll obviously ready to accept it. Today's youth is more about exploring, learning and getting that exposure. लोकांमध्ये मॅडम एक सामान्य गैरसमज असतो की वास्तू म्हणजे केवळ घराचे दिशानिर्देशन. आपण या गैरसमजाला कसे दूर करता? सो दशा आणि दिशा जे तुम्ही प्रश्न म्हटलं, सो घराची दिशा एक खूप महत्त्व ठेवते, पण दिशा झाली आणि दशा काय आहे. सो दॅट इज वाय वेन आय डू ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टन्सी. सो ॲस्ट्रो वास्तू म्हणजे काय की तुमची पत्रिका काय आहे. सो तुमची पत्रिका म्हणजे काय की घरात 10 लोक राहतात, ती दिशा कोणाकरताही बदलणार नाही, बट दशा चेंज होणार. व्यक्तित्व जे आहे तुमचं, पर्सनॅलिटी आहे, तुमचे जे इंडिव्हिज्युअल ट्रेट्स आहे, त्याच्यामुळे त्याचे परिणाम काय होणार आहे ते ठरवतील की तुमचा हॉरोस्कोप काय म्हणतोय. फॉर एक्झाम्पल, जसं पावसामध्ये बऱ्याच लोकांना खूप आवडतं, बऱ्याच लोकांना नाहीच आवडत, लाईक की अरे काय किचकिच आहे, आत्ता पाऊस पा किती चाललंय. सो फॉर सम पीपल इट इज व्हेरी व्हेरी लाईक वाह छान, खूप छान वाटलं मला, भजी करूया, हे करूया. सो बिकॉज ऑफ द पर्सनॅलिटी ट्रेट्स दॅट दे हॅव. काही लोक एज्युकेशन कोणत्या वेगळ्या सब्जेक्टमध्ये करतात, पण त्यांचं प्रोफेशन आणि आय कोणत्या तरी दुसऱ्या क्षेत्रात मधनं येत आहे. सो तो जो पार्ट आहे ना, दॅट इज युअर हॉरोस्कोप, दॅट इज युअर पत्रिका, जे तुम्ही वाय यू आर बॉर्न ऑन दॅट पर्टिक्युलर डे, तुम्ही याच घरी जन्माला का आला, तुमचे काय ऋणानुबंध आहे तुमच्या आईवडिलांशी, तुमच्या नातेवाईकांशी, तुमचे फ्रेंड्सची, वाय दिस पर्टिक्युलर फ्रेंड्स. आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन ग्वालियर, नाव वी आर सिटिंग हिअर इन पुणे. सो काही ना काही असतंच ना, ऋणानुबंध असतात. सो दॅट इज समटाईम्स वी डोंट नो वाय दॅट इज. आणि मोस्ट ऑफ द टाईम आपली जी पर्सनॅलिटी आहे, इट इज बिकॉज ऑफ आर अर्ली अपब्रिंगिंग. कोणत्या शाळेमध्ये आपण जायचो, आपला नेबरहूड काय होता, आपल्या आईबाबांचे व्हॅल्यूज अँड बिलीफ सिस्टम काय आहे, आपल्याला कसा परिवेश मिळाला. सो बिकॉज ऑफ दॅट ती दशा ठरवते हाऊ यू आर टेकिंग एनिथिंग दॅट इज कमिंग ऑन टू यू. आणि दिशा जी आहे घरची, इट इज बेसिकली द एक्सटेन्शन. सो वास्तू इज द एक्सटेन्शन ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. सो आपण म्हणतो ना की आपल्याला कसं माहीत पडेल की ही वास्तू चांगली आहे की नाही, राईट. घरची वास्तू असो किंवा ऑफिसची असो किंवा फॅक्टरीची वास्तू असो, वास्तू बनते जेव्हा तिकडचे लोक म्हणजे दे आर इन अ गुड माइंडसेट, दे आर हॅपी. लोकांमुळे ती वास्तू चांगली होते. हॅव यू सीन अ अबंडंट बिल्डिंग, जिकडे कुणेच म्हणजे एकदम सगळं बंद पडलेलं आहे, ते गेल्यावरच ते एक्झॅक्टली वाय, बिकॉज तिकडची दिशा दिशा तर सेमच आहे ना, पण वाय द डिफरन्स. द डिफरन्स इज बिकॉज ऑफ द माइंडसेट ऑर द स्टेट वी आर इन. इफ यू आर इन अ हॅपी स्टेट, युअर होम विल बी अ ब्लिस. एक्झॅक्टली. कारण काल पण ना आम्ही एक म्हणजे असंच एक हे बघत होतो, यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो वाराणसीचा, म्हणजे घरी सगळे डिस्कस करत होतो. तर तेव्हा पण म्हणजे आमचं डिस्कशन झालं की यार वाराणसीला त्या एरियामध्ये गेलो की एक वेगळीच वाईब असते, म्हणजे असं खूप छान वाटतं. लाईक सो ती वाईब जी आहे ना, ते छान वाटतं जे आहे ना, ते लोकांमुळे असतं. तुम्ही कोणत्याही जागेचं, सो देर आर प्लेंटी ऑफ बिल्डिंग्स, इवन मॉल, जे खूप चांगले बनलेले आहे, बट नोबडी इज युझिंग दॅट, बिकॉज तिकडचे काही ना काही एलिमेंट्स आणि एनर्जी तत्व असतात जे बिघडून जातात, आणि त्यामुळे ती एनर्जीच तुम्हाला तिकडे थोडंसं त्रास देते. सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ वाईस वर्सा. आणि आपण वास्तू पुरुष म्हणतो ना, जेव्हा तुम्ही वास्तू पुरुष मंडळ बघाल, सो इट्स अ इमेज ऑफ अ ह्युमन फिगर. व्हॉट इज दॅट ह्युमन फिगर रिप्रेझेंटिंग अस. सो तो अधोमुख असा पडलेला आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही त्याला असं कराल ना,
it is basically whosoever living in that space. So it could be you, it could be anyone else, it could be your kid you are, living with. So ultimately, your Vastu is the subconscious extension of your own likes and dislike and mental state that you are in at the moment. पण असं पण म्हणतात बऱ्याच वेळेस की वास्तू पुरुष म्हणजे एखादा पर्टिक्युलर जुना खूप मोठा वाडा आहे आणि त्या वाड्याला जर रिडेव्हलप करायचंय पण ते तिथले जे म्हणजे आहेत जे आत्ताचे होणार आहेत पण त्यांना ते रिडेव्हलप करता येत नाही. ते म्हणतात की तिथे वास्तू पुरुष आहे आणि मग तो त्रास देतो ना ऑल दॅट. म्हणजे डज इट मेक एनी सेन्स? सो प्रत्येक एलिमेंट जो आहे, वस्तू असो किंवा लिव्हिंग बिंग असो, एव्हरीबडी हॅज अ एज. सगळ्यांची एक्सपायरी डेट आहे. सो ग्रहांची पण असते. आता दे आर नॉट, सन इज नॉट गोना गो वुश, इट इज गोना गो, बट इट हॅज मिलियन्स ऑफ इयर्स. बट ज्योतिषमध्ये 0 डिग्री ते 30 डिग्री एक असा फ्रेम दिला आहे. ती ठरवते अवस्था. ओके, सो 0 to 5 इट्स बेसिकली बाल्यावस्था ऑफ अ प्लॅनेट. तो ॲक्च्युअल रेप्रेझेंटेशन नाही आहे तो प्लॅनेटचा, बट इट इज अ रेप्रेझेंटेशन ऑफ द स्टेट दॅट यू आर कॅरिंग, राईट. 10 to 15 इज ॲडल्टहुड, 15 to 25 इज ओल्ड एज, अँड देन यू आर. सो जन्म ते मृत्यू जे सगळे एलिमेंट्स असतात, जे आश्रम आपल्या ह्याच्यात दिले गेले, गृहस्थ आश्रम, वृद्धाश्रम, ते सगळे आश्रम आपल्याला फॉलो करायचे. ते ग्रहांचे असतात. म्हणजे तुमचे, सो इफ यू हॅव अ व्हेरी, म्हणजे तुम्ही एखादा 4 वर्षाचा बाळाला काहीतरी डिसिजन घ्यायला सांगितलं, वुड ही बी इन अ स्टेट टू टेक अ डिसिजन? नो. सो द सेम डिसिजन जर तुम्ही एका 25 इयर्सच्या पुरुषाला सांगितलं, हे स्टेट वुड बी डिफरंट. द सेम सिनॅरिओ इफ यू गिव्ह इट टू 45 year old or a 60 year old पर्सन, त्याचा एक एक्सपिरियन्स आणि वायझर एलिमेंट असणारच. सेम वे विथ वास्तुपुरुष काय असतं की द मोमेंट तुम्ही घर बांधायला सुरुवात करता, ती ब्रह्म एनर्जी असते, ती क्रिएट व्हायला सुरू होते. आणि त्याच्या अनुरूप बाकी दुसरे एलिमेंट्स जे वास्तूमध्ये असतात ते सगळे पण जागृत होतात. वन्स यू स्टार्ट लिव्हिंग दॅम, म्हणून आपण वास्तुशांतीची पूजा करतो. सो वास्तुशांतीची पूजा आपण जेव्हा करतोय तेव्हा आपण सगळे देवता एनर्जीला तिकडे आवाहन करतोय की या आमच्या बरोबर राहायला, सो दॅट गिव्ह अस पॉझिटिव्ह अँड टेक केअर ऑफ आर नेगेटिव्ह. लाईफ इज कॉम्बिनेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. सो ही जी आयु आहे, प्रत्येक वास्तू तुम्हाला रिझल्ट द्यायला सुरू करते द मोमेंट यू स्टार्ट लिव्हिंग देअर. 3 monthsमध्ये तुम्हाला जाणवतं की आम्हाला इकडे कसं वाटतंय. 21 monthsमध्ये तुम्हाला एक टाईम पिरियड येतो जिकडे तुम्हाला ती वास्तू पुन्हा सांगते की दीज आर गुड थिंग, दीज आर बॅड थिंग्स. ते आपल्याला टॅप केलं पाहिजे की आपल्याला कसं वाटतंय तिकडे येऊन. 3 years इज बेसिकली अ टाईम फ्रेम, जेव्हा ती प्रौढ अवस्थामध्ये यायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर 15 years, 7 years इज ऑल्सो अ गॅप, देन 15 years, देन 21 years, 25 years. त्याच्यानंतर बिल्डिंग रिडेव्हलपमेंट आणि ते नॉर्म्स, रेग्युलेटरी नॉर्म्स येतातच, राईट. सो ही जी एज दिली गेली आहे ती वास्तुपुरुषची एज आहे खरं तर. सो द मोमेंट यू आर लिव्हिंग देअर, जसं बाल्यावस्थाचे रिझल्ट्स असतात ना, तसेच रिझल्ट ती तुम्हाला वास्तू देईल. खूप नॉट व्हेरी पॉवरफुल नेगेटिव्ह और नॉट व्हेरी पॉवरफुल पॉझिटिव्ह, बॅलन्स स्टेट. त्याच्यानंतर ही जी 7 yearsचा जो टाईम फ्रेम आहे, इकडे तुम्हाला एक हिट येतो. इदर अ व्हेरी गुड पॉझिटिव्ह जर तुमची वास्तू चांगल्या रूल्स आणि सगळं फॉलो करते, और इदर इट कुड बी अ व्हेरी मच अ सिनॅरिओ. म्हणून ते लोक म्हणतात ना, जेव्हापासून आपण इकडे राहायला आलो आहे तेव्हापासून आपल्याला थोडं असं जाणवतं आहे की हे आम्ही इतके वेळेस तेव्हा तिकडे होतो तेव्हा आम्हाला काहीच नाही वाटलं. मग सो एव्हरी इयर्स गोचर चेंजेस, एव्हरी इयर थिंग्स आर चेंजिंग, युअर वास्तू इज ऑल्सो ग्रोईंग विथ यू. सो हे जे टाईम फ्रेम आहे हे कन्फर्म होतो की कोणताही वाडा असो, एव्हरीथिंग हॅज अ एक्सपायरी डेट. ती वास्तुपुरुषाची पण असते, बट यू नीड टू रिवाइव्ह इट अँड टेक केअर ऑफ इट. आता आधुनिक फ्लॅट्स आणि छोट्या घरांसाठी आपल्याला वास्तू म्हणजे कसं लागू करता येतं? सो जागा तितकीच आहे. 100% वास्तू तुम्हाला कुठेच नाही मिळणार, बिकॉज वास्तू इज बेसिकली, जो शास्त्र म्हणतं दिस इज अ सायंटिफिक ॲनालिसिस ऑफ, जसं विश्वकर्म प्रकाशमध्ये दिले गेलं, इट्स अ बुक.
ओके. त्याच्यामध्ये हे सजेस्ट केलेलं आहे दॅट यू क्रिएट युअर होम विथ दीज कॉम्बिनेशन. सो जो तो डेटा आहे दॅट इज बेसिकली नथिंग बट अँथ्रोपोमेट्रिक्स अँड आर्गोनॉमिक्स, द ॲनालिसिस ऑफ हाऊ अ ह्युमन इज इव्हॉल्विंग अँड हाऊ वी कॅन यूज अ पर्टिक्युलर स्पेस. सो even if you follow that, but त्याच्यामध्ये the element what changes is की everything has its own physical aspects and non-physical aspects. सो आपल्या वास्तूमध्ये आपण कोणकोणते नॉर्म्स फॉलो करू शकतो. सो इफ यू आर गोईंग अँड बाईंग अ न्यू फ्लॅट, सो कोणते पॅरामीटर्स तुम्हाला ॲनालिसिस करायचे आहेत त्याच्यामध्ये. 100% तुम्हाला कुठेच नाही म्हणणार फर्स्ट रूल ऑफ वास्तू इज की टॉयलेट तुमच्या ह्याच्या बाहेर व्हायला पाहिजे. इट इज नॉट अ पॉसिबिलिटी ॲट द मोमेंट. सो दोष कोणता तरी दोष येणारच, राईट. अँड लाईफ जसं मी म्हटलं की तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह पण येणार आणि निगेटिव्ह पण येणार. नो बडी नोवेअर इज रिटन की वास्तू इज जस्ट गोना गिव्ह यू ओनली पॉझिटिव्ह. नेगेटिव्हमध्ये तुम्हाला कसं सस्टेन करायचं आहे ते शिकवतो. असं नाही आहे जसं लोक म्हणतात ना की आम्ही वास्तू केलं आहे तरी पण आम्हाला असं जाणवतं आहे. नो बडी. सो महाभारत में कृष्ण थे अर्जुन के साथ, पांडवों के साथ कृष्ण थे, बट उनको हर सफरिंग हर स्ट्रगल के साथ जाना पड़ा. वो उनके साथ थे, उनको गाइड कर रहे थे, बट कर्म और काम तो उनको ही करना पड़ा, युद्ध उनको ही जीतना पड़ा. गाइड करने के लिए वो थे. सो सेम वे आप अपने वास्तु में ऐसी चीज़ें लगा सकते हो या रख सकते हो विच वी कैन हेल्प यू इन अचीविंग युअर लाईफ गोल्स. सो आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला वजन कमी करायचं आहे. ओके, यू हॅव अ गोल की मला वजन कमी करायचं आहे. आता फॉलो करायला डाएट तुम्हाला घ्यावं लागेल, एक्सरसाइजचं तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सो जे एलिमेंट्स आहेत ते तुम्हालाच करायचे. व्हॉट इट कॅन हेल्प यू इन सजेस्टिंग यू अ बेटर कंपॅनियन पर्सन जो तुम्हाला सांगेल की नाही गोड नको खाऊ किंवा हॅव यू ड्रिंक युअर रिकमेंडेड अमाऊंट ऑफ वॉटर. सो विथ दीज एलिमेंट्स, छोटं घर असो किंवा मोठं घर असो, कोणतीही जागा असो, तुम्ही तुमच्या अनुसार कोणकोणत्या गोष्टी लावू शकता किंवा ठेवू शकता जे तुम्हाला तुमचे लाईफ गोल्स अचीव करायला हेल्प मिळेल. एखाद्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोणत्या छोट्या पण प्रभावी वास्तू टिप्स देता येतील? घरातली एनर्जी किंवा घरातली एनर्जी कशी वाढवायची? किंवा काही घरांमध्ये असं म्हणतात की आमची सारखी भांडणं होतात किंवा कुठल्याही कामात यश मिळत नाही किंवा सारखा आजार पण येतो. तर याच्यावर आपण काय उपाय म्हणजे करता येतात? सो जसं जेव्हा मी कन्सल्टेशन घेते त्याच्यामध्ये ना देर आर सर्टन फॅक्टर्स दॅट आय कन्सिडर बिकॉज देर आर 5 थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन आवर लाईफ. वी हॅव 5 एरियाज ऑफ लाईफ: फायनान्सेस, हेल्थ, रिलेशनशिप आणि इनर पीस जे म्हणतात, इनर कॉन्फ्लिक्ट्स आणि ओव्हरऑल ग्रोथ, राईट. सो वी टेक one step at a time की how are your finances, what are the difficulties that you are facing. So तुमचा जो प्लॅन क्रिएट होतो तो एक क्युरेटेड प्लॅन असतो. ॲट द मोमेंट तुमच्याकरता कोणती गोष्ट गरजेची आहे, 10 गोष्टी चालल्या आहे. सो कोणत्याही वास्तूमध्ये जाल तुम्हाला दिसेल की हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, हा निगेटिव्ह पॉईंट आहे, हा पॉझिटिव्ह आहे, अरे इकडे खूप म्हणजे हे चुकीचं झालेलं आहे. बट until unless you are not getting symptoms from that direction. So for example, if you are in a 9th standard, तुम्हाला जे सब्जेक्ट दिले गेले you have to focus only on that. तुम्ही 11वीची पुस्तक घेऊन नाही बसणार ना की अरे मला माझा सिलेबस कम्प्लीट झाला आहे, मग आता हे पेपर देऊन देते किंवा सो आयुष्यामध्ये आत्ता सध्या परिस्थितीमध्ये काय चाललंय त्याच्या अनुरूप आपण काय काय चेंजेस करू शकतो. एक तो क्युरेटेड कस्टमाइज प्लॅन आपण डिझाईन करतो आणि त्याच्यानंतर बरेचसे लेवल असतात. सो फर्स्ट लेवल विल ऑलवेज बी क्लिन्झिंग. आता क्लिन्झिंगमध्ये काय करायचं, कोणतीही गोष्ट जर तुमच्या घरात तुम्हाला अशी दिसतीये की वापरलेली नाही आहे, रद्दी असो, तुटलेली काच असतात किंवा घड्याळ असते बंद झालेले, काच असतात, वायर्स असतात, बरेचसे भांडे असतात किचनमध्ये. सो आमच्या सासूबाईंनी ते दिलेलं आहे म्हणून आम्हाला काही सणवारी असतात, खूप अशा गोष्टी असतात, कपडे असतात, चादरी असतात. तो मोह सुटत नाही.
अँड समटाईम्स इट नॉट जस्ट अटॅचमेंट बट इट इज ऑल्सो नेसेसिटी ऑल्सो. पण त्याच्यामध्ये तुम्ही बायफर्केट करा आणि ॲज पर दॅट डू द क्लिन्झिंग. एव्हरी 3 months everyone should have a deep clean in their house. Every room should be deep cleaned in your space. ऑफिस असो किंवा घर असो किंवा फॅक्टरीज असो. फॅक्टरीजमध्ये बराचसा स्क्रॅप असतो. अरे हां ते फेकायचं आहे पण तो पडला आहे. कोणतीही वस्तू जर एखादा टाईमच्या सो देर वॉज दिस ब्युटिफुल एक्सपेरिमेंट एका जर्मन युनिव्हर्सिटीने केला होता. The professor asked them to hold a cup of water. So once if you are holding a cup of water, it will not give you pain or anything, no discomfort. But if you are holding the same cup for 2 hours, not possible. If you holding the same cup for 8 hours, so ती energy heavy होऊन जाते, ती earth element मध्ये convert होते. Earth has a gravity. बऱ्याच वेळा लोक आपल्या बेड बॉक्समध्ये खूप सारं सामान भरून ठेवतात. ऑब्व्हियसली जागाची कमी आहे आपल्याला तितकीच गोष्टी ठेवा जे तुम्हाला गरजेची आहे. वी आर बिकमिंग मोर ऑफ होर्डर्स की आम्हाला हे पण पाहिजे हे पण त्याच्याकडे ते पाहिलं होतं. अरे देर आर सो मेनी थिंग्स दॅट वी आर युझिंग राईट नाव. द मोर क्लटर यू आर युझिंग इन युअर स्पेस द मोर क्लटर इज देअर इन युअर माइंड. अगेन your space is the subconscious extension of your state. So if you like to grab things, तुम्ही वस्तू नाही सोडू शकत, then how could you think about leaving conversations? 10 वर्ष जुनी गोष्ट असेल त्यांनी मला ते ते सांगितलं होतं, ते तो बोलला मला असा. आता मी त्याला आय वोंट फॉरगेट दॅट. सासू सुनांमध्ये किती वेळा असं असतो की कोणती गोष्ट केव्हा झालेली आहे बट ते धरून बसतात. किंवा रिलेशनशिप्समध्ये असतो, नवरा बायकोंमध्ये असतो सो यू नीड टू लेट गो ऑफ थिंग्स. दिस प्रॅक्टिस ऑफ डीप क्लिनिंग विल टीच यू लेट गो. सो द मोमेंट यू लेट गो युअर ब्रेन विल हॅव ऑप्शन्स ऑफ ब्रिंगिंग न्यू एनर्जी इन युअर लाईफ. जागाच नाही आहे मग आता कुठे आणि ते खुपसायचं का. सो first remedy that everyone can do is deep cleaning. And the moment you clean your wardrobe, जे डोक्याला शांतता मिळते ना, you are sitting, you know की अरे आता माझं कपाट एकदम स्वच्छ आहे, दार उघडलं की पडतं सगळं. So deep cleaning is the first activity. Second easiest remedy that you can do is cleanliness, dusting जे म्हणतात ना. Why? Because there is a syndrome, sick building syndrome. सो सस्टेनेबिलिटी आणि ग्रीन एलिमेंटमध्ये आता बरेचसे नॉर्म झालेले आहे. सो त्याच्यामध्ये एक एलिमेंट असतो सिक बिल्डिंग सिंड्रोम. नाव व्हॉट इज दॅट? इट इज नॉट जस्ट यू आर गेटिंग सिक बिकॉज युअर बिल्डिंग इज अनहेल्दी बिकॉज ऑफ द पोल्युशन दॅट वी आर डुईंग. मोल्ड्स असतात, डस्ट असते, अँड वी आर लिव्हिंग इन अ बॉक्स. आपण घरात राहतोय एका बॉक्समध्ये, गाडीत बसलो एका बॉक्समध्ये, ऑफिस जातो एका बॉक्समध्ये. सो वी आर ॲक्च्युली लिव्हिंग इन अ बॉक्स. आणि त्या बॉक्सची एलिमेंट्स काय आहे, तिकडे जे मटेरियल वापरलेले आहे, पेंट आहे, त्याचा एक स्मेल असतो, त्याचे एक एलिमेंट्स असतात. वी हॅव एअर क्वालिटी इंडेक्स राईट. घरच्या आतमध्ये पण ती आहे आणि बाहेर पण आहे. सो द मोमेंट यू आर ब्रीदिंग, बट इफ देर इज टू मच ऑफ डस्ट, टू मच ऑफ मोल्ड, सीलन आलेली आहे, डॅम्पनेस आहे, इट विल डायरेक्टली म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये ते आपल्याला थोडं ते म्हणतात ना अनइझी होतं, इरिटेशन होतो. सो देर आर सम प्लेसेस वेअर डॅम्पनेस, मोल्ड्स अँड डीप क्लिनिंग इज व्हेरी व्हेरी मच नीडेड. सो दीज आर द स्मॉल थिंग. नाव यू माइट से की ह्याच्याने काय होतं, how it is related with the vastu. So vastu is nothing but the way you are living your lifestyle. Once you make changes in that, ultimately क्या कोई भी विद्या जो है, वास्तु हो, ज्योतिष हो, or any so these are the modalities. और योगा है, what they are teaching you to live your life effectively and efficiently so that you would be able to achieve your goals more easily. आता तुम्हाला डोकेदुखीत झालंय, would you be able to perform effectively with that headache? No.
जर तुम्हाला दिसायला त्रास होतोय, द एअर दॅट यू आर ब्रीदिंग इज नॉट प्रॉपर, सो द अमाऊंट ऑफ ब्रेथ्स वी आर टेकिंग, इफ इट इज नॉट डीप ब्रीदिंग और इफ इट इज नॉट प्रॉपर, आपल्या ऑर्गन्सला पॉझिटिव्ह ऑक्सिजन इनफ्लो नाही होत, तो ब्रेनमध्ये पण जातो आणि त्याच्यामुळे लॉट ऑफ पीपल हॅव पेन इन देअर बॉडी, फटीग खूप लवकर येतो. सो इट हॅज डायरेक्ट रिलेशन विथ युअर हेल्थ. सो दीज आर सिक बिल्डिंग सिंड्रोम अँड द अदर वन इज जिओपॅथिक स्ट्रेस. सो छोटे छोटी गोष्टी असतात, इवन इफ यू जस्ट फॉलो दॅट. सो प्लांट्स, ॲड सर्टन प्लांट्स, डू अ डीप क्लिन्झिंग. डॅम्पनेस आलेली आहे, मोल्ड आलेलं आहे, पेंट तुम्हाला चेंज करायचं आहे, डू दॅट. दॅट इज द इन्व्हेस्टमेंट. नॉट जस्ट की आता 1 वर्ष झालं आहे, आता पंचवर्षीय योजना नाही काय लोणचं टाकायसारखं झालं आहे, आता एकदा टाकलं गेलं आहे, मग आता दुसऱ्याचं जेव्हा लग्न होईल किंवा म्हणजे तेव्हाच. सो असं नसतं. जेव्हा नॉर्मली सगळे दिवाळीच्या आधी साफसफाई करतात. हां, सो आता पुढल्या दिवाळीमध्ये आपण पाहू काय करायचंय. प्रत्येक क्वार्टर एंडला तुम्ही केलं पाहिजे. एक्झॅक्टली. घर बांधताना उत्तरमुखी किंवा पूर्वमुखी घर हेच शुभ असतं का, की त्यामागे काही वेगळा तर्क आहे? आणि घर तयार झाल्यावर पण त्यात काही सिव्हिल चेंजेस तुम्ही सजेस्ट करता का? ओके, सो फर्स्ट थिंग, आय डोंट बिलीव्ह इन डेमोलिशन. ओके. एकदा सो अर्थ एनर्जी क्रिएट झाली, ब्रह्म एनर्जी क्रिएट झाली आहे, त्याच्यानंतर ऑल 45 देवताज आर कमिंग अँड दे आर हेल्पिंग यू इन बिल्डिंग द स्ट्रक्चर. तुम्ही मर्मस्थान असं एक कॉन्टेक्स्ट ऐकलं असेल की ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन जर तो मर्मस्थान हिट झाला ते त्याच्यानंतर तो कन्स्ट्रक्शन कंप्लीट होत नाही किंवा अर्धवट राहू जातं किंवा डिले खूप होतात त्या प्रोजेक्टमध्ये. सो इट इज बिकॉज ऑफ द इम्पॅक्ट ऑफ द मर्मस्थान. ना व्हॉट इज मर्मस्थान? जसं आपण वास्तुपुरुष म्हटलं, राईट. सो तुम्हाला जेव्हा कोणीमध्ये लागतं, राईट, द पेन इज सो इंटेन्स, म्हणजे एकदम आत्मा राईट. सो दॅट इज मर्मस्थान. सो असेच वेगळे वेगळे प्रकारचे मर्मस्थान असतात. वन्स यू मेक एनी चेंजेस इन दॅट, it has some serious complications. So ते खूप analysis करून, until unless it is very very mandatory, don't do that. For aesthetic purpose, even if you are doing, do planning before you go and living there. तेव्हाच करा. अदरवाईज तर तसं होईल की तुमचा हात तुटला आणि सो दॅट सबकॉन्शियस मेमरी विल ऑलवेज बी देअर विथ यू. आय वॉज प्लेइंग बास्केटबॉल वन्स अँड मी पडले होते, सो माझा हा हात तुटला होता. आय स्टील हॅव दॅट एव्हरी मेमरी, कशी पडले, काय झालं त्याच्यानंतर. सो इट इज अ डीप सेन्स ऑफ इम्पॅक्ट जो तिकडे राहतो. आता एव्हरीथिंग इज बोन इज रेक्टिफाईड. 3 monthsमध्ये आपली बॉडी रिचार्ज होते. एव्हरी सेल्स गेट रिप्लेनिश्ड. सो सेम वे तुमची बॉडी पण हील होणार, तुमची स्पेस पण हील होणार, बट इट विल ऑलवेज हॅव अ मेमरी ऑफ दॅट. सेकंड थिंग इज जे तुम्ही विचारलं की एंट्रन्स कोणती पाहिजे, दिशाचं महत्त्व जे तुम्ही विचारलं. सो द लॉजिक बिहाइंड की उत्तरमुखी किंवा पूर्वमुखी घर पाहिजे. आर अर्थ इट इज टिल्ट, राईट. सो बिकॉज ऑफ दॅट टिल्ट वी आर गेटिंग सनराईज फ्रॉम नॉर्थ ईस्ट. 4 वाजता आपलं सन इकडे असतं नॉर्थ ईस्टला. सो द ब्रह्ममुहूर्त जे म्हणतात आपण. सो अर्लियर पीपल यूज टू वेकअप ॲट दॅट टाईम अँड डू पूजा अँड देन मेडिटेट, right? So northeast becomes the quadrant where sun is actually at 4 o'clock in the northeast region, and as around 5:36 it is coming in the east. So early rising जी एक कॉन्टेक्स्ट म्हणतो सर्कॅडियन रिदम. सो आपली बॉडी इज डायरेक्टली लिंक विथ हाऊ सन इज मुव्हिंग, राईट. द मोमेंट यू गेट अप अर्ली मॉर्निंग, जे सन तुम्ही जे लोक सूर्याला अर्घ देतात किंवा द मोमेंट यू आर गोईंग आउट अँड डुईंग योगा इन ओपन एअर, द एअर क्वालिटी इज मच lighter and better, and the moment that sun rays is hitting your Ajna chakra, there is a neuron, there is this neurons that get activated and it reset the rhythm of your entire body. So तुमच्या बॉडीचे सगळे पॅरामीटर्स त्या रेजमुळे ॲक्टिवेट होतात. सो इफ यू हॅव एंट्रन्स इन द नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ झोन किंवा ईस्टमध्ये, यू आर ओपनिंग युअर डोर्स, यू आर गेटिंग दॅट सनलाईट. सो लवकर उठून ते अर्ली रायझिंग सन जे घेतलं, तुमचे विटामिन D3 इम्प्रूव्ह होणार, राईट. सो अँड इट इज व्हेरी व्हेरी मच नीड ऑफ युअर बॉडी.
सो ते जेव्हा झाले, सो सी द सायन्स इज दॅट यू नो यू गेट अप अँड यू गेट दॅट सन. सो लेट दॅट स्पेस बी ओपन. तुम्ही बंद करून ठेवला आहे, सो हाऊ यू गेट द एक्सेस टू. अँड वेन यू सी द हाऊसेस विच हॅव डायरेक्ट सनलाईट, their cognitive abilities and their decision making is far much better than the people who are not getting sun exposure. So sun exposure is very important. आता तुम्ही ते कसं करू शकतात? हॅव अ नॉर्थ ईस्ट अँड ईस्ट ओपन. आता आजची जनरेशन 10 वाजता उठतीये. यू कॅनॉट गो अँड 11 वाजताचं सन तुम्ही अर्घ घ्यायला जाताय, झालं तुम्हाला स्किन डिझिजेसच होणार. सो दॅट इज वाय युअर रिदम इज ऑफ. सो द मोमेंट यू सेट युअर रिदम इन, आर फुल डे ॲक्टिव्हिटी स्टार्ट्स. सो दॅट इज वाय जे दिशाचे जे कारणं सांगितले, आता ईस्टमध्ये तुमचा लिव्हिंग रूम आलं फॉर एक्झाम्पल. सो इट वुड बी अ व्हेरी गुड. सो तुम्ही तिकडे बसताय, चहा पिताय आणि मॉर्निंग ॲक्टिव्हिटीज योगा वगैरे करताय. सो जास्त यू गेट बेटर ऑप्शन्स. अराउंड 10:30-11 सन इज मुव्हिंग टुवर्ड्स साऊथ ईस्ट, म्हणून तो आग्नेय कोण झाला. सो हा ईशान्य कोण झालं, नॉर्थ ईस्ट, तो आग्नेय कोण झाला. Agneya Kond, because the intensity of the sun exposure that you are getting. So when you are cooking food, because of that sun's heat, the bacteria or the virus, it is purifying that. So that is why it is said that Agneya Dishela. And why Agneya? Because it is hot. 12 वाजताच्या sun the intensity जे आहे, it is different. So you go there and you cook your food. Have a window which can get प्रॉपर सनलाईट. अँड तुम्ही तिकडे, म्हणून जे ते दिशाचं कॉन्सेप्ट आलेलं आहे ना, नाव इन बिल्डिंग्स यू आर नॉट गेटिंग दॅट सन. मग इवन इफ यू हॅव दॅट, ते तुमचं कम्प्लीटच होत नाही आहे. सो वॉट यू कॅन डू, वॉट इज द सोल्युशन? यू ॲड सर्टन कलर्स विच विल ब्रिंग रिफ्लेक्शन ऑफ दॅट सनलाईट. द मोर ब्रायटर युअर स्पेस, द मोर नॅचरल लाईट दॅट यू यूज. बिकॉज सी काय झालं आहे ना, आपली बॉडी आत्ता पण, आपला ब्रेन आत्ता पण सर्वायवल इन्स्टिंक्ट्समध्ये आपण जातो. की केव्ह पीपल कसे होते, दे वर लुकिंग फॉर फूड, सेफ्टी, सिक्युरिटी. सो युअर ब्रेन इज स्टील देअर. आता 200 इयर्स झालेले हे जे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आणि आयरन एज, हे जी एज आलेली आहे, ज्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन आणि डेव्हलपमेंट इतकं फास्ट झालं आहे, आवर माइंड इज नॉट एबल टू कीप अप विथ दॅट. इट इज स्टील इन दॅट मोड, म्हणून ते एन्झायटी वाढतीये. सो तुम्ही रूममध्ये बंद आहात, तुमची लाईटा चालू आहे, सो युअर ब्लू लाईट एक्सपोजर इज मोर. म्हणून ते रात्री म्हणजे झोपांच्या पहिले तुम्ही मोबाईल बघताच आहे. सो लोक पहिले झोपून जायचे, लाईट वॉज नॉट. सो मॉडर्नायझेशन इज गुड, बट यू नीड टू अंडरस्टँड दॅट यू नीड टू, युअर बॉडी इज स्टील pacing up with the speed that the technology is moving. So give some time to adapt and move. आणि लोकांनी मॅडम वास्तुतज्ञ निवडताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं? So everyone has their own belief system and value system, right? So first is बऱ्याच वेळा I have heard ओम स्वामी म्हणून एक गुरु आहे, मी त्यांना खूप फॉलो करते. आणि प्रेमानंदजी जे आहे. सो वन पर्सन हॅज, म्हणजे त्यांच्यामधनंच हे कॉन्वर्सेशन होता की कोई भी व्यक्ति, अगर आप जिसको फॉलो कर रहे हो, इवन इट कुड बी योर मेंटर और एनी वन, दैट पर्सन शुड बी एबल टू टेक यू नियरेस्ट टू इधर गॉड और नियरेस्ट टू योर गोल. He should not divert. He should not, that context should not be about that person. अगर वो आपको देवता से जोड़ रहा है, अगर वो आपको एक एनर्जी से जोड़ रहा है और आपके गोल्स आप उसको अचीव कर पा रहे हो, then that means that parameter is right, that person is right. So गुरु चूज़ करते में या कोई भी कंसल्टेंट चूज़ करते में लाइफ में आपको ये चीज़ें ध्यान में रखनी चाहिए कि how easily I am able to overcome my problems and I am able to connect to my own self through the help of that person, through the help of that. So evolution is mandatory.
right? Change is mandatory. So in which direction your change is going? Are you a better person than yesterday? So if you are getting all those things right, then you are with the right person. So every consultant, obviously their intent is to bring, peace in your life. Their intent is to bring change in your life. So whatever you are trying to achieve, you should be able to achieve with the help of that person, right? But if that is becoming a barrier, if you are not the person you were supposed to be, then you need to analyze, am I with the right person? And every person is coming in your life either with a life lesson, or either with the experience, or either it could be positive or negative. So we are just a channel. Even as a Vastu consultant or a person, I'm just a nimitta in your life. So I try to be a better nimitt with whatever I'm doing. So they ethics म्हणतात ना कि कामाचे तुमचे काय ethics आहे. So मिलावट किस चीज़ में नहीं हो रही है आज. But is it you really, should be doing? So work values are very, very important. If it is matching your, so हा फक्त कन्सल्टंट ॲनालाइज करताना नव्हे तर तुमचे लाईफ पार्टनर तुम्ही सिलेक्ट करताय तेव्हा पण बघा, पार्टनरशिप सिलेक्ट करताय तेव्हा पण बघा. सो जर्नी, सो यू आर ऑन अ लाईफ जर्नी, युअर सोल इज ऑन अ जर्नी. ओके, तुम्हाला इकडनं मुंबई जायचं आहे, यू आर इन अ कार. जर तुमचा एखादा एनिमी असेल किंवा कोणता तरी माणूस असेल, यू आर नॉट लाइकिंग दॅट पर्सन, जर तो तुमच्या गाडीमध्ये येऊन बसला, हाऊ युअर दॅट जर्नी वुड बी. सो सिलेक्ट युअर पार्टनर, सिलेक्ट युअर कन्सल्टंट, सिलेक्ट युअर एनीवन हू इज देअर हू कॅन हेल्प यू इन अ बेटर वे वुड बी अ गुड चॉईस. हे तुम्ही जे ऑरा वास्तू म्हणता, तर त्यात म्हणजे आता आपला ऑरा कसा वाढवायचा, म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट वी नीड टू डू. So aura has a very everybody has a aura. Even products have auras. So aura कसा वाढवायचा? First, every human has a emotional parameters. ओके, असं नाही आहे की यू विल बी हॅपी ऑल द टाईम. असं नाही आहे की मी चिडत नाही किंवा मला काही होत नाही. आय एम ऑल्सो गोईंग थ्रू लॉट ऑफ थिंग्स, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह. मला पण राग येतो. बट the only thing that you need to look is like, because most of the time people ask me this question ki tu the vastu consultant hai, you are a coach, you are a transformer, then how डॉक्टरांना आजार नाही होईल असं कुठेतरी लिहिलं आहे का, की असं कसा तो डॉक्टर आजारी पडू शकतो. सो द कॉन्टेक्स्ट इज की एव्हरी ह्युमन हॅज अ पॅरामीटर. वी हॅव एव्हरी इमोशन इज इम्पॉर्टंट. हॅपीनेस इज इम्पॉर्टंट, सॅडनेस, फिअर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला फिअर नसेल आणि वाघ आला समोर, सो देन वो इंस्टिंक्ट ही नहीं आएगा ना. यू कैन नॉट बी ऑप्टिमिस्टिक, अरे डर के आगे जीत है. सो फियर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द ओनली थिंग इज एनी नेगेटिव्ह इमोशन दॅट यू आर इन, हाऊ सून यू आर एबल टू गेट आउट ऑफ इट, आणि हाऊ ऑफन यू आर इन अ विक्टिमहुड. सो हाऊ टू इम्प्रूव्ह, बिकॉज वाय युअर मेंटल स्टेट डिफाईन्स लॉट ऑफ थिंग्स. एक कॉन्सेप्ट असतो मिरर न्यूरॉन्स म्हणून. सो मिरर न्यूरॉन्स काय असतात की एखाद्या स्पेसमध्ये तुम्ही गेला, ओके, आणि तिकडे जर भांडण झालं आहे, ओके, अँड आता तुम्हाला तिकडे जायचं. सो एव्हरीबडी इज नाव काम, बट यू कॅन सेन्स समथिंग की अरे काहीतरी गडबड आहे इकडे. सो एव्हरी ह्युमन हॅज दॅट सेन्सिंग कॅपेबिलिटीज. लेडीजला खूप जास्त आहे ते सेक्स सेन्स. त्यांना टच कळतं, कोण कसं पाहतोय ते कळतं, राईट. सो एव्हरी ह्युमन हॅज दॅट सेन्स. That is your energy field talking. That is your aura. How you can strengthen it? You need to be little more grounded. You need to balance your panch tattva. You need to be in alignment with your own self. तुम्हाला स्वतःची माहिती राहिली पाहिजे की किती वेळा तुम्ही चिडता, किती लवकर तुम्हाला राग येतो. इवन इफ यू आर गेटिंग अँग्री, हाऊ सून यू आर एबल टू गेट बॅक टू द नॉर्मल रुटीन. इवन इफ यू आर सॅड, हाऊ सून यू आर एबल टू, व्हॉट इज युअर ग्रोथ माइंडसेट. सो एखादा सिच्युएशन आली की तुम्ही एखाद्या माणसाला भेटताय आणि तो खूप चिडचिड करतोय. सो यू कॅन सेन्स दॅट ऑरा इज डिस्टर्ब.
The same way, if you met a person who is more calm, composed, and in charge, you remember that person quite long time. So जर तुम्हाला तुमचा ऑरा इम्प्रूव्ह करायचं आहे, यू नीड टू डू अवेअरनेस सेशन ऑन युअर ओन की हाऊ ऑफन यू इझिली गेट ट्रिगर, हाऊ ऑफन यू आर इन अ हॅपी स्टेट, अँड देन वी कॅन कम अप विथ की ओके दीज आर द अवेअरनेस. एकदा आली ना, देन यू नीड टू चेंज हाऊ ऑफन यू आर रिॲक्टिव्ह अँड हाऊ ऑफन यू आर रिस्पॉन्सिव्ह. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी ठरवतात की तुमचा ऑरा कसा आहे. नाव ऑराज आर ऑल्सो ऑफ पॉझिटिव्ह टाईप अँड निगेटिव्ह टाईप. एखादा माणूस, आपण ट्रॅफिकमध्ये जातोय, आजकाल ट्रॅफिक पाहिलाच, कोणत्याही एरियामध्ये असलो की आपल्याला ट्रॅफिक माहीत असतो. एखादा माणूस असतो जो टक्कर झाली की तो बाहेर निघतो आणि माराकुट्टी आणि हे सगळं सुरू करतोय. दॅट ऑरा इज अ फ्राईटनिंग ऑरा, व्हायलेन्स वाला ऑरा आहे तो. सो त्याच्यामध्ये राहू आणि मंगलचं हे कॉम्बिनेशन एकदम शॉर्ट टेम्पर्डनेस झालं आहे, राईट. एखादा माणूस आहे की ओके ठीक आहे, कोई बात नाही, मोर दॅन दॅट तुम्हाला माहिती नाही, इफ यू आर गोइंग फॉर अ इम्पॉर्टंट वर्क, इज दॅट इज द टाईम ऑर एनर्जी यू वॉन्ट टू स्पेंड इन, बिकॉज आवर माइंड इज मेकिंग मिनी डिसिजन्स एव्हरी सेकंड. सो इफ यू आर ओव्हर थिंकिंग, your energies, your mind's energy is going in a wrong direction, and it is deciding what is your aura. So the moment you are going out, are you in a happy state or are you in a sad state? Thoughts. So before you speak, your energy speaks. Person can sense. So everybody, if we start laughing, our rhythm matches. So that is what the power of mirror neurons. That is how you reframe your entire structure. रेमेडीज करायची गरज असते का, आणि रेमेडीज जास्त महाग असतात का? So there are various type of remedies. Now remedies म्हटलं की काय की it is, so तुम्हाला विटामिन D3 ची कमतरता आहे, डेफिशियन्सी आहे. आता तुम्ही हे नाही म्हणणार ना करू की नाही करू, ऑब्विसली केलंच पाहिजे, युअर बॉडी नीड्स इट, बट रेमेडीज आर द सप्लिमेंट दॅट यू नीड, राईट. सो देर आर पॅरामीटर्स, आणि किती प्रमाणे केली पाहिजे हे ठरवतं की हाऊ मच एक्सपेन्सिव्ह ऑर थिंग्स कॅन हॅपन. ओके, काही रेमेडीज डायरेक्ट इम्पॅक्ट करतात. सो जसं विटॅमिन, फॉर एक्झाम्पल विटॅमिन D3च घेतलं, सो यू कॅन हॅव अ डायरेक्ट एक्सपोजर टू सनलाईट, but how much म्हणते it will gonna take some time to recover. So remedies are also of different categories. काही celestial remedies असतात, काही cosmic remedies असतात, काही nature centric remedies असतात, आणि काही remedies असतात which are, so आपला जो शरीर आहे, so it is divided into two forms, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. So physical body and astral body. काही रेमेडीज तुमचा ओव्हरऑल सोल जर्नीच्या इव्होल्युशन सूक्ष्म शरीराला असतात, जो आपण ऑरा म्हटलं, आणि काही रेमेडीज असतात दॅट आर डायरेक्टली लिंक टू युअर फिजिकल आस्पेक्ट्स, स्थूल शरीर, राईट. सो रेमेडीज गरजेची असतात, बट दे आर द सप्लिमेंट्स ऑफ इट. नाव देर आर टाइम्स जे लोक असतात की मी आत्तापर्यंत असं काहीच केलेलं नाही आहे, आय डोंट बिलीव्ह इन दिस, और मी काहीच नाही करत, बट सम ऑर दी अदर वे एव्हरी पर्सन इज डुईंग इदर कॉस्मिक रेमेडीज, इदर क्लायमेटॉलॉजी, और इदर नेचर सेंट्रिक रेमेडीज. तुम्ही फिरायला जाता, राईट, इफ यू आर टेकिंग अ बाथ इन द ओशन, दॅट इज अ रेमेडी. So remedies are basically the part of how you are balancing your panchatatvas. So water. Okay, पंचतत्वामध्ये सगळ्यात पहिले आलं जल, water element. So water element करता what are the things that you can do? The basic remedy that you can start with की तुमचा, because our bodies is 71% water. Right? So hydration is very very important for your organ survival, for your survival, for everything. Drinking water is, so 2 लिटर 3 लिटर जे पाणी आहे, we don't do that. We रंगबिरंगे म्हणजे वेगळ्या प्रकारचे पाणी पित राहतो, but water consumption is very low. We are taking caffeine, we are taking juices, drinks and what not. But are you actually drinking water?
and the quality of water. So there was this experiment जपान युनिव्हर्सिटीमध्ये एक झाला होता. एक जपॅनीज सायंटिस्टने हे केला होता की वॉटर हॅज पॉवर. सो आपण मंदिरात मध्ये जेव्हा जातो तेव्हा ते पूजा मंत्रलेला पाणी दिलं जातं, राईट? वाय? बिकॉज सो द एक्सपेरिमेंट वॉज बेसिकली 2 बॉटली होता. एका पाण्याला खूप कर्स केलं, नेगेटिव्ह काही त्यांना त्याला त्या पाण्याला म्हटलं, आणि एका पाण्याला खूप पॉझिटिव्ह आपण व्हॅल्यूज म्हटल्या की आय लव्ह यू, आय थँक यू नो, आय एम थँकफुल, आय एम ग्रेटफुल अँड एव्हरीथिंग. आणि जेव्हा त्यांना फ्रीज केलं, सो दोघांचे मॉलिक्युलर सिस्टम वेगळे होते. सो त्यांचे जे सेंटर्स क्रिएट झाले होते विच हॅज अ नेगेटिव्ह वाईब, ते खूप शार्प एजेस आणि थोडे नेगेटिव्ह होते. आणि जो पाण्याला आपण खूप पॉझिटिव्हली म्हणून पहिल्याच्या काळी जेव्हा सो द फूड यू आर ईटिंग, द वॉटर दॅट यू आर ड्रिंकिंग, इज इट प्रिपेअरिंग इन विच स्टेट? सो कोणीतरी मनस्थिती चांगली म्हणून ते मंत्रोच्चार करतात. सो जेव्हा आपण नैवेद्य लावतो तेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणून त्याला प्रोटेक्टिव्ह लेअर क्रिएट करतो, मग त्याला आपण वेगळे मंत्रोच्चार करून त्यांना क्लिन्ज करतो, राईट? सो सेम वे व्हॉट यू आर, सो आपल्या कल्चरमध्ये हे सगळं दिलेलं होतं. And we are not following that. So once we start following basic things, that is a part of remedy. So the time whosoever is cooking your food, what is the state that person is in, depends on the quality of that content that you are eating or consuming. So एक एक्सपेरिमेंट ओहायो युनिव्हर्सिटीमध्ये झाला होता. सो देअर वर पेअर ऑफ रॅबिट्स, 2 ग्रुप होते. दोघांना हाय फॅटी सॅच्युरेटेड फूड कॅरेज त्यांना दिले, आणि 1 ग्रुप वॉज लाईक त्यांना असंच फेकून काहीतरी की खाऊन घ्या, आणि एका ग्रुपला द सेम फूड त्यांना खूप म्हणजे केअर करून खाऊन घे बेटा असं करून तो. सो एका महिन्यानंतर जेव्हा त्यांचे ब्लड ग्रुप टेस्ट केले गेले, सो दिस ग्रुप हॅज हाय कोलेस्ट्रॉल अँड ऑल दी पॅरामीटर्स वर डिस्टर्ब्ड. द अदर ग्रुप डिडंट हॅव दॅट इम्पॅक्ट. सो रेमेडीज, आता ह्याच्यामध्ये कोणता पैसा लागला तुम्हाला? सो देर आर सर्टन रेमेडीज विच आर बेसिक रेमेडीज, लाईफस्टाईल थिंग्स दॅट वी आर फॉरगेटिंग. सो वी नीड टू इम्बाईब दॅट कल्चर इन आवर होम, की वॉटर ट्रीटमेंट तुम्ही कसं करताय, फूड तुम्ही कोणतं घेताय. नाव व्हॉट इज द नेक्स्ट लेवल रेमेडी ऑफ वॉटर? हाऊ ऑफन यू गो टू द प्लेसेस जिकडे नेचर स्ट्रीम आहे, वाहतं पाणी आहे, आणि तुम्ही एक चांगली डुबकी त्याच्यात घेताय. मिठाच्या पाण्याने आपण आंघोळ करतो. देर आर एनर्जाइज बाथ सॉल्ट आणि हे आणि ते. ओशनमध्ये जाऊन एकदा डिप करून या ना, तेच झालं. सो इट विल क्लिन्स युअर, इट्स नॅचरल वे ऑफ डुईंग इट. सो तुमचा जल तत्व बॅलन्स होतो. देन एअर एलिमेंट. आर यू डुईंग प्राणायाम डे टू डे? सो सम पीपल डोंट डू दॅट. Sometimes most people don't do that. Those who are in, they know the benefits of it, right? So ज्यांना तो त्रास आहे एलर्जीजचा, त्यांनी तर नक्कीच करावं, राईट? सेकंड थिंग इज एअर एलिमेंट हॅज नेचर सेंट्रिक अप्रोच. हाऊ ऑफन यू गो टू nature, close to nature. So there are scientific data which suggest the moment you see, for 90 seconds if you are in surrounding of a tree, your 80% of your stress levels goes down within 90 seconds. So पाण्याचा आवाज, nature, leaves, so these things normalize your parameters. सो ग्राउंडिंग टेक्निक असते. सो ते पण केलं तर तुमचा अर्थ एलिमेंट ॲक्टिवेट होतो. सो देर आर सम रेमेडी. नाव दीज आर नेचर सेंट्रिक रेमेडीज. दीज आर बॅलन्सिंग ऑफ एलिमेंट्स. अदर ज्योतिषीय रेमेडीमध्ये 15 days जे वॅनिंग अँड वॅक्सिन असतो मूनचा, इफ यू जस्ट गो टू युअर बॅल्कनी आणि ते जर तुम्ही ट्रॅक केलं, जस्ट गो अँड सिट देअर फॉर 10 minutes 5 minutes, मूनच्या ऑरामध्ये किंवा
रोशनीमध्ये जर तुम्ही बसला, यू विल सी ट्रमेंडस चेंज इन युअर थिंकिंग पॅटर्न बिकॉज यू आर गिविंग टाईम टू think without phone, without music, just go sit with yourself. So it will generate different sorts. So आपण लिम्बिक सिस्टममध्ये जास्त वेळच असतो की आता काय हे, व्हॉट इज न्यू, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दॅट. सो एव्हरी हाय परफॉर्मिंग पर्सन हॅज हायर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जे आहे त्यांचं तो खूप ॲक्टिवेट असतो. सो हाऊ यू कॅन ॲक्टिवेट, हाऊ यू कॅन बिकमिंग अ higher performer person, you need to use your prefrontal cortex more. How you can do that? Once your limbic system is at rest. आणि कोजागिरी पौर्णिमेला पण ते सांगतात की येस, चंद्र चंद्राचे. बदलला सो पाहिजे. ते हाच सायन्स आहे त्याच्या मागे. सो तो महिन्यामध्ये वर्षात एकदा येते, पण पौर्णिमामध्ये जसं एक ट्रेडिशन आहे की चतुर्थी लोक करतात, पौर्णिमाचा उपवास करतात. सो त्याच्या चंद्र पाहायला त्याच्यानंतरच ते खातात. सो यू आर क्लिन्झिंग दॅट एनर्जी, यू आर टेकिंग दॅट एनर्जी अँड देन यू आर स्टार्ट. हा, चंद्राचं दर्शन घेऊन मग जेवायचं. ओके ओके. आपण कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या ज्योतिषीय बदलामुळे झालेला सकारात्मक परिणाम पाहिलाय का? सो माझे एक क्लायंट आहे, a very prestigious client. I cannot say Yes, name of over course, you here, cannot but disclose. I have seen tremendous change in their not even in business but in personal life also. So their business growth is almost 70% after these remedies. Yeah, and even in personal life they are more content and happy, and they are making changes which are more evolutionary. So the person that I met is totally a different person, and he is more thinking about newer aspects, and it is not like त्यांना डिपेंडन्सी झाली आहे किंवा काही, but it is more like they are seeing growth in their own self. Everybody wants to grow in their life. So my aim is की जे तुमचं current state आहे, how much you have changed to your desired state. So with this, the 70% growth in their business is a huge number, and that has given them the capacity of expanding it to the other cities. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषात शिकू इच्छिणाऱ्या नवशिक्यांसाठी आपण कोणती पुस्तके किंवा स्तोत्र सुचवाल? ओके. सो विश्वकर्मा प्रकाशक आहे पुस्तक, आणि फाउंडेशन ऑफ एस्ट्रॉलॉजी एक पुस्तक आहे. देर आर प्लेंटी ऑफ बुक्स दॅट यू कॅन रीड, बट स्टार्ट विथ द फाउंडेशन. So on the basis of these, I have also curated some courses which are more for students who are doing interior designing or architecture. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये, बिकॉज बऱ्याच वेळा when they are designing, and because I am from this background, I know the issues that may come up. आणि समटाईम्स पूर्ण डिझाईन केलेला असतो आणि समवन एल्स कमेन की हे इकडे नको ते तिकडे नको. सो त्यांचा डिझाईन एस्थेटिक पण बदलतो. सो इन दॅट प्रोसेस आय हॅव ऑल्सो क्युरेटेड सर्टन कोर्सेस दॅट यू कॅन एक्सप्लोर विथ अस, अँड इट विल गिव्ह यू प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स ऑफ नोईंग थिंग्स, हाऊ यू कॅन डू इट विथ दॅट मच ऑफ स्पेस. जर तुम्हाला अनेक पुस्तकं वाचायची आहे, सो आय गिव्ह यू अ लिस्ट ऑफ बुक्स दॅट यू कॅन ॲड इट इन युअर कमेंट दिस डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन ठीक आहे, डेफिनेटली द्या तुम्ही. आणि याच्याशीच रिलेटेड पुढचा प्रश्न ॲक्च्युली की तुमचे म्हणजे जर कोर्सेस, तुम्ही जसं कोर्सेस घेता, जर तुमचे कोर्सेस कोणाला प्रेक्षकांपैकी जॉईन करायचे असतील तर मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे व्हॉट इज द प्रोसेस? सो हे जे कोर्स आम्ही क्युरेट केलं आहे, दीज आर बेसिकली जे मी म्हटलं की बेसिक तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधनंच हाऊ यू कॅन ब्रिंग अबंडन्स अँड पीस इन युअर स्पेस. जे तुमचे लाईफचे गोल्स आहेत, तुमचे नॉर्थ डायरेक्शन कशी आहे, तुमचा कलर कॉम्बिनेशन काय आहे, इफ यू आर रिनोव्हेटिंग, सो दिस कोर्स इज फोकस्ड मोर ऑन हाऊ यू कॅन क्रिएट अबंडन्स इन युअर स्पेस. कोणकोणते झाडं तुम्ही लावू शकता. सो प्लांट्स प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. जसं कोणतीही पूजा असली की आपण पानांचा वापर करतोच.
सत्यनारायणची पूजा असली की आपल्याला केळीची पानं लागतात, आंब्याची पानं लागते आपल्याला तोरण करायला, तुळस लागते आपल्याला नैवेद्य करता किंवा प्रसाद करता, आणि बऱ्याचशे वेळेस आपल्या जसं विड्याची पानं आहे. सो these leaves, these plants play a huge role in our day-to-day life. It gives us only oxygen, but they are basically the soul. It purifies air. So आपल्या पत्रिकेनुसार तुम्हाला लाभणारे कोणकोणते झाडं आहे जे तुम्ही डोनेट करून ते ट्री वाढताना बघू शकता. इट विल बी नेचर सेंट्रिक अप्रोच, ती रेमेडीज झाली, आणि इट वुड बी अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग टू दॅट यू आर गिव्हिंग समथिंग बॅक टू मदर अर्थ. ओके. सो काही रेमेडीज असे असतात ते कार्मिक रिलेशन जे आहे, बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला नाही माहिती की कुठंना तो प्रॉब्लेम येतोय. सो छोटी छोटी रेमेडीज आहेत ते करून तुम्हाला बऱ्यापैकी चेंज तुम्हाला दिसतो. सो वी हॅव क्युरेटेड दिस कोर्स ऑन द बेसिस ऑफ की व्हॉट आर द थिंग्स दॅट यू कॅन ॲड इन युअर सराउंडिंग. जसं झाडं आहे दॅट यू कॅन ॲड विच विल बी एस्थेटिक एलिमेंट ऑल्सो, अँड इट विल सायमल्टेनियसली बी वर्किंग इन फेवर ऑफ यू. त्याच्यानंतर काही पेंटिंग्स आहे. सो व्हाय? बिकॉज द थिंग्स दॅट यू सी, द थिंग दॅट यू ईट, यू बिकम दॅट. ओके. So what is the idea behind that painting that you have put? It should be very much clear to your own self. की कोणत्या कारणामुळे तुम्ही ती पेंटिंग लावली आहे. सो बेसिक पेंटिंग पण तुम्ही लावली तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. सो असे वास्तू संबंधित काही एलिमेंट्स असतात जे तुम्ही लावू शकता. देन पेंटिंग झाले, काही क्रिस्टल्स असतात. Even you can wear those crystals, or you can keep it in your bedroom or work desk, and it can give you very very good results. So harmony करायचे, लाईफ मध्ये रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचे, यूज रोज क्वार्ट्स. Amethyst वापरा if you want to bring awareness and spiritual element in your day-to-day life. Pyrite वापरा if you need money guidance and abundance, then pyrite is a very very good crystal. So there are certain things easily available that you can do. So this course will teach you all those aspects which we easily can do in any of the given space. ओके. पुढच्या 5 वर्षात या क्षेत्रात कोणते नवीन बदल किंवा ट्रेंड्स दिसतील असं वाटतंय? So I think sustainability is at boom, and government norms पण येतात ते. So there are certain policies, because there is a huge boom in India with respect to infrastructure. Because India is at place, stage where everybody is into either going into manufacturing or something, make in India concept. So because of that infrastructure growth, we are in abundance state. There are things which we cannot afford earlier, but now it is easily available. So because of that state, you can actually take certain elements in your space and grow with it. So that it will not only give you growth aspect with whatever the business or the job that you are doing, but it will give you a value addition to the things that you are doing. So AI is an innovative tool that is coming up. Same way with respect to wellness, healing. These modalities are helping you grow at faster pace, because जसं मी म्हटलं की our mind is growing, at a particular space, but our body is trying to keep up with that. So असे बरेचसे काही टूल्स आहेत जे आपण वापरू शकतो. आणि सस्टेनेबिलिटी म्हटलं, सो ग्रीन एलिमेंट, वॉट एव्हर द स्पेस दॅट यू हॅव, तुम्ही कसं त्याला ग्रीन, सस्टेनेबल आणि इझिली रिसायकलेबल मोडमध्ये लावू शकता. सो इवन वास्तू इज ट्रान्सफॉर्मिंग इट्स आयडेंटिटी. So the elements that would be helpful for you to achieve, your goals easily can, take you to the next level. ओके. ओके. Even mantras, sound healing. So mantras has a very very powerful tool. So there are certain stotra that you can listen to, which can certainly be helpful in balancing your mental state. आपण स्वतःसाठी कोणते दैनिक रिच्युअल किंवा साधना पाळता ज्यामुळे ऊर्जा संतुलित राहते? Okay, so I'm a Sri Vidya Upasak. ओके. I pray to Ma Tripur Sundari.
and because of that there are certain patterns that are being or certain pujas that are being recommended by my guru. ओके. So that I have to follow, and because I go to vastu, to different people's vastu, I'm there is this energy exchange that is happening. So you need to protect your own aura. You are healing that person's aura also, so your strength should be more. So there are certain various things that you can do. So I do nitya puja also, and I do specific pujas which are being given by my guru. ओके. सो आय फॉलो दॅट रिच्युअल. सो साधारणतः 1.5 ते 2 तास ते जातं. अँड आय रिली लव्ह डुईंग दॅट बिकॉज ऑफ द उच्चारण ऑफ द मंत्राज अँड द मेडिटेटिव्ह थिंग्स दॅट आय इन्व्हॉल्व इन. समटाईम्स यू डोंट इवन फील लाईक, म्हणजे असं ऐकताना असं वाटेल की अरे दिस इज टू मच. आय वॉज नॉट ॲट ऑल दिस सॉर्ट ऑफ अ पर्सन, बट समहाव आय जस्ट start enjoying the process. ओके. So basic elements, even if you start listening to, ते पण तुम्हाला it would be a good journey. So Ganpati Bappa is the first राईट. Lord for any initiation or any beginning that you do. So start with that. So because I belong from a भिक्षुक family, माझं लग्न त्या घराण्यात झालंय जिकडे आम्ही सत्यनारायण गणपती स्तोत्र पासनं आम्ही लग्न कार्य सगळं पूजा आणि ते सगळं करतो. अँड आय हॅव लर्न दॅट. सो वी आर ऑल्सो टीचिंग दॅट टू सर्टन दोज हू एव्हर इज इंटरेस्टेड. सो राईट फ्रॉम गणपती स्तोत्र ते चॅन्ट कसं करावं, काय पद्धत आहे, कोणत्या दिवशी कोणता स्तोत्र म्हणावा. सो बेसिक एलिमेंट्सपासून तुम्ही जर सुरुवात कराल, सो इट वुड बी बिकॉज एव्हरीथिंग टेक टाईम. ते हे 2 तास एकदम नाही झाले. So first I used to sit only for 5 minutes की झालं आता नाही करायचं. And then slowly gradually it automatically माझं जे म्हणतात ना की एनर्जी वाढत गेली and I was easily able to do that. आजचा आपल्या या पॉडकास्टचा एक शेवटचा समारोपचा प्रश्न आहे. जर तुम्हाला वास्तू आणि ज्योतिष या विषयावर संपूर्ण जगाला एक संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? So what is my perspective on Vastu and Jyotish is these are the vidya that can guide you. Okay, there are a lot of fear mongering things that happens because की हे नाही केलं तर असं होईल, हे नाही केलं तर असं होईल. What you can do is की हे लाईफस्टाईल चेंजेस आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणतं तरी प्लॅनेट वीक आहे, इट इज सजेस्टिंग यू दॅट यू नीड दिस पर्टिक्युलर थिंग. असं ऑब्वियसली आपल्याला हायवेवर जायचं आहे, सो यू हॅव टू टेक प्रिकॉशन्स, वेअर हेल्मेट, ड्राईव्ह प्रॉपरली, राईट. सो दीज आर द प्रिकॉशनरी थिंग्स दॅट यू कॅन टेक. ऑलवेज टेक दीज थिंग्स ॲज अ गायडिंग टूल. आणि तुमच्या लाईफ जर्नीमध्ये तुम्ही कसे इव्होल्युशनरी पॅटर्नमध्ये जाऊ शकता विच विल हेल्प यू इन ओव्हरऑल ग्रोथ. वॉट यू वर लास्ट इयर, इफ यू आर द सेम पर्सन टुडे, where is the growth? What is the change in your own personality? So always take these tools as the element of self evolution. So in your journey you should always think about how I can grow. Once you as a person start growing, you start letting go of things, you start letting go of your inner demons, you overcome all those things, आपको growth मिलना ही है. And not just your growth, in the process you end up helping so many other people also. राईट. So that's what I learn in this. थँक्यू. कृतिका मॅडम आज एवढा वेळ काढून इकडे मारगप्पाच्या पॉडकास्टसाठी आल्या त्याबद्दल मारगप्पा टीमकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. Thank you so much. आणि तुम्हाला पण आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की कळवा. आणि आपल्या पॉडकास्टला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.